सार शोधण्याचा प्रयत्न करत चला, मूळ शोधण्याचा प्रयत्न करत चला. ग्रंथ घरी वाचले, ग्रंथांचा अभ्यास घरी केला, कथा काय आहे हे आपोआप तुम्हाला कळेल. पण कथेच्या मागचं ते कळलं पाहिजे. घर मजबूत आहे, पण त्या घराला सिमेंट कोणतं वापरलं हे माहिती पाहिजे. घर मजबूत आहे, पण ते घर का मजबूत आहे? कारण त्याचा पाया पक्का आहे. तो पाया पहिले कळला पाहिजे. ठीक आहे, आम्ही एखाद्या झाडाचं फळ खातो, त्या फळाची आम्ही खूप स्तुती करतो, त्या फळाची आम्ही खूप स्तुती करतो. पण ते फळ पक्व होतपर्यंत किंवा पिकतपर्यंत ते झाड त्याला किती सांभाळतं, त्या झाडाची कधी आम्ही स्तुती केली का? कधी केली नाही महाराज. ते झाड सतत उन्हात असतं, थंडीमध्ये असतं, पावसामध्ये राहतं, कधी कधी गारपीटही सहन करतं, कधी कधी विजेचा तडाखाही सहन करतं, कधी कधी वादळाचाही तडाखा सहन करतं. आणि एवढं सहन करून त्या फळाची ते जोपासना करतं महाराज. फार सुंदर वर्णन सांगितलंय. म्हणजे काय? कौतुक फळाचं झालं, पण त्या फळाला जोपासना करून ठेवतो, त्या झाडाचं कौतुक मात्र आम्ही केलेलं नाही. आणि हे मूळ आहे. देव आम्हाला माहिती आहे, देव आम्हाला माहिती आहे, पण त्या देवाला व्यवस्थित जतन करून ठेवणारं शरीर तो जीव आहे. आणि त्या जीवामध्ये शिव आहे. काल मी सांगितलं तुम्हाला, जीवामध्ये शिव आहे. ज्या दिवशी जीवामधून शिव निघून जातो, त्या दिवशी ते शिव राहत नाही, ते शव होत असत. आणि जे शव आहे तो शिव आहे. मग तुम्ही कोण आहात? तुम्हीही शिव आहात, तुम्ही शिव आहात, तुमच्यामध्ये देव आहे. म्हणून वंदनीय महाराज म्हणतात, भीक मागता प्रभू दिसला. की प्रत्येकामध्ये देव, माणसाला देव दिसत आहे, महाराजांना देव दिसत आहे, प्रत्येकांना देव वाटत आहे. पण हे कर्म करण्यासाठी मला सांगा, आज तुम्ही एवढं या ठिकाणी झटत आहात, रात्रंदिवस तुमची कार्यकारिणी काम करत आहे. जर देव असता तर केलं असतं का? केलं नसतं. हे कोण करत आहे? माणूस करत आहे. आणि म्हणून माणूस म्हणून जर आपण जन्माला आलो आहे, तर माणूस म्हणूनच व्यवस्थित आम्हाला जगायचं आहे. फक्त ते जगत असताना स्वतःच्या मध्ये असणारी माणुसकी ही सोडायची नाहीये महाराजा. ज्याला माणुसकी जोपासता येते तो खरा माणूस आहे. आणि तो जर खरा माणूस असेल, तो जर खरा माणूस असेल, तर तो माणूस माणसांनाच नाही महाराज, तर देवांना सुद्धा प्रिय असतो. हे लक्षात घ्या. सांगताना फार खेद होतोय किंवा वाईट वाटते एका गोष्टीचं, पण काय करावं. एक म्हण आहे आणि तो सुविचार असा, जायचे ते जाणार, राहायचे ते राहणार, व्हायचे ते होणार. मग या सगळ्या गोष्टी जर आम्हाला माहिती आहे, तर आम्ही चिंता का करावी? पण स्वाभाविक आहे. शेवटी माणूस म्हणून जर आम्ही जन्माला आलो असेल, तर ती चिंता लागेलच, दुःख असेल. आणि एक सांगू का, जर एखादी व्यक्ती जग सोडून जात असेल, कुटुंबांना फार दुःख होतं. पण एखादी व्यक्ती अशी असते का त्या व्यक्तीसाठी अख्खा गाव हळहळ व्यक्त करत असतो महाराज. कारण ते कर्म तसं असतं. आणि म्हणून मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो, तुम्हालाही सांगतो, तुमचं चित्र काय आहे हे महत्वाचं नाही, तुमच्या चित्राच्या मागचं तुमचं चरित्र काय आहे हे महत्वाचं आहे. कारण
नमस्कार चित्राला नसतो, स्तुती तुमच्या चित्राची नाही, प्रशंसा तुमच्या चित्राची नाही महाराज. मग ती आहे तरी कशाची? तर तुम्ही समाजामध्ये वावरता कसे, समाजामध्ये तुमचं स्थान काय, समाज तुम्हाला काय म्हणून हाक मारतो, समाज तुमच्याकडे कुठल्या भावनेनं बघतो. आणि ते समाजामध्ये जर जगायचं असेल ना, 7 वार आम्ही नेहमी सांगतो. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, 7 वार आम्हाला माहिती. या 7व्या वाराच्या वर कुठला वार नाहीये. 7ची सांगड आहे, कारण 7मध्ये माणूस जन्माला येत असतो, 7 वारामध्ये माणूस संसार करत असतो. आणि याच 7 वारामधून माणूस हे जग सोडून जात असतो महाराज. पण बघा ना, शास्त्र सांगतं मरना उसका भला होता है जो दूसरों के लिए जीता है, मरना उसका भला होता है जो खुद के लिए जीता है. जो स्वतःसाठी जगतो त्याचं मरण बरं असतं, आणि जो दुसऱ्यासाठी जगतो, जो परोपकारासाठी जगतो, त्याचं जगणं बरं असतं महाराज. उदाहरणार्थ आम्ही काल बघितलं, काल या ठिकाणी माननीय मेघे साहेब येऊन गेले. त्यांनी सांगितलं माझं वय 88 वर्षाचं आहे. दादांनी आम्हाला सांगितलं आज अशा व्यक्तिमत्वाची आपल्याला गरज आहे, म्हणून आपण त्यांच्या आयुष्यासाठी देवाकडे मागणं मागत असतो की अशा व्यक्तींना उदंड आयुष्य दे. कारण लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जिवंत असायला हवा. ते गाडगे महाराज होऊन गेले हो. आपण गाडगे बाबा होऊ शकत नाही, कारण ते निष्काम कर्मयोगी आहे. स्वतःचा मुलगा गेला तरी बोलताय असे मरतील कोट्या कोटी काय रडू मी एकासाठी. पण एक जीवन जगत असताना परमेश्वराकडे फक्त एकच मागणं मागावं, परमेश्वराच्या जवळ एक मागणं मागावं की मृत्यूसारखी हानी विश्वात दुसरी कुठली नाही. तुमचा पैसा गेला असेल, तो पैसा तुम्हाला मिळू शकतो. तुमचं यश गेलं असेल, यशही तुम्हाला मिळू शकतं. तुमची कीर्ती काही संपुष्टामध्ये आली असेल, तुमची कीर्तीही तुम्हाला प्राप्त होऊ शकते महाराज. पण जर घरातली एखादी व्यक्ती जग सोडून गेली असेल, आपले डोळे मिटत पर्यंत पुन्हा ती व्यक्ती आपल्या डोळ्याला दिसत नसते. खूप आजारी असेल, खूप वयोवृद्ध असेल, खूप मोठा संकट त्याच्यावर असेल, तर त्याच्या जाण्यानं आम्ही सुख मानतो, बरा सुटला. पण देवाकडं एक मागणं मागत चला. अशा कुठल्याच माता पित्यावर कधी अशी वेळ येऊ देऊ नकोस का ते हयात असताना त्यांच्या समोर त्यांना पुत्र शोक बघावा लागेल. माऊलीची ओवी आहे महाराज. माऊली या ठिकाणी बोलून जातात, ले गुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाते करी लाभावी न प्रीती.